एकल खिडकीत नमो शेतकरी योजना. शेतकरी बांधवांनो, एकल खिडकी डिजिटल एक व्यासपीठ आहे. या ठिकाणी आता नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेबद्दल अधिकृत पोर्टल ॲड होणार आहे. नेमकं काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. महाराष्ट्र शासनाचे डीबीटी पोर्टल व विविध सहाय्य विद्यावेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी एकल खिडकी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देते. हे पोर्टल पात्र लाभार्थ्यांना योजनेची पात्रता तपासणे, ऑनलाईन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच अर्जाच्या स्थितीचा पारदर्शक आणि कागदपत्रासहित पद्धतीने मागोवा घेण्याची सुविधा प्रदान करते. अनेक शासकीय प्रणालीशी एकात्मिक असलेले हे व्यासपीठ लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये अनुदानाचे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी आणि सुलभ पडताळणी प्रक्रिया सुनिश्चित करणे, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासोबत मानवी हस्तक्षेप व प्रक्रियेला लागणारा वेळ कमी करून राज्यभरातील सहाय्य योजनेच्या लाभाचे वेळेवर वितरण आणि प्रभावी देखरेख सुनिश्चित करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये आता कुठल्या कुठल्या योजना आहेत ते आपण पाहूया. तर इतर योजनाची यादी पुढीलप्रमाणे लवकरच येत आहे. म्हणजे पर्यटन विभाग, आई महिला केंद्र, पर्यटन धोरण, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, दारिद्र्य रेषेवरील एपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंब योजना, महिला व बालविकास योजना, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आणि लेक लाडकी योजनासुद्धा या ठिकाणी समाविष्ट होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मुख्यमंत्री वयोश्री योजना, सहकार विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख सरळ व्याज सवलत योजना. तर अशा प्रकारच्या आणखी विविध योजना आहेत ते याच्यामध्ये ॲड होणार आहेत आणि इथूनच अर्ज तपासणी किंवा काही त्रुटी असल्यास एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. आता पुढील यादीसुद्धा आपण पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. त्याच्यानंतर आदिवासी विकास विभाग, नामांकित शाळांमध्ये प्रवेश योजना आणि कृषी विभागाची महत्त्वाची म्हणलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे NSMNY या ठिकाणी ॲड होणार आहे आणि या ठिकाणी शेतकरी अर्ज पाहू शकतो, तपासू शकतो. नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्त्याबाबत आवश्यक माहिती या ठिकाणी मिळवू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, तंत्र शिक्षण संचालय, परदेशी शिष्यवृत्ती, सांस्कृतिक कार्य विभाग आहे, राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना आहे. त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग आहे. या ठिकाणी गोशाळेत ठेवलेल्या भटक्या गोवंशाच्या गायीच्या देखभालीसाठी आणि चाऱ्यासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून दररोज प्रति पशु 50 रुपये अनुदान योजना या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. तर अशा प्रकारच्या विविध योजना आता एकल खिडकी याद्वारे म्हणजे डीबीटीचे जे व्यासपीठ आहे, डिजिटल व्यासपीठ, दुसरीकडे वेबसाईट ओपन करण्याची गरज नाही. एकाच ठिकाणी तुम्ही ओपन करून या ठिकाणी अर्ज वगैरे बाकीचं पाहू शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.